नवीन प्लॉटिंग आहे बघा, नवीन आहे. पंजाबरावजी शाहीर यांनी उद्यमान शाहीरचे इथं जाऊन भेट घ्यावी. पंजाबरावजी शाहीर यांनी उद्यमान शाहीर जाऊन भेट घ्यावी. तर एक नवीन प्लॉटिंग आहे बांधवांनो. मी या खेडे गावातला एक डॉक्टर, आणि डॉक्टर कसा बनलो? मला डिग्री नाही MBBS ची, जास्त शिकलोही नाही. पण असं आहे, आता एखादा फर्निचरचं काम करता बरोबर हेल्पर राहते, तो मजूर राहते, तो मिस्त्री बनते उद्या. कारागिराच्या हाताखाली काम करणारा माणूस तोही आजऱ्या उद्या मिस्त्री बनतो. आता मी एका डॉक्टर जवळ औषध द्यायचं काम करू म्हणजे कंपाऊंडर होतो. आता कंपाऊंडरी करता करता खोकल्याने दवाई कोणती जाते, सर्दीने कोणती जाते, तापाने कोणती जाते, मी शिकून गेलो. आता डॉक्टर गेला आमच्या गावामधून, डॉक्टर गेला तर तेव्हापासून हे लोक माझ्याकडे यायला लागले. अहो तुम्हाला दवाई समजते ना, आता माणूस बिमार झाला, त्यामुळे या दवाई द्या. आता मी दवाई दिली, काही लोक सुधारले, तर लोकांना मला डॉक्टर समजले. लोक म्हणे डॉक्टर समजायला लागले. आता डॉक्टर समजायला लागले, आता मी दवाई देत गेलो, मला फायदा होत गेला. तर मी काय माहिती कमाई सोडून मी झालो गावातला डॉक्टर. आता मी लहानसा दवाखाना आपल्या घरी लावला. आता जिकडे तिकडे ताप जर चालू आहे, मलेरिया चालू आहे, औषध समाप्त झाली माझ्या जवळची. आता मी नागपूरला जातो, फार्मसीमध्ये होलसेल फार्मसी नागपूरला जातो आणि औषध घेऊन येतो. पण त्याच्या अगोदर एका दोस्ताला घेऊन जातो माझ्या बरोबर, का गमणार नाही त्याला. दोस्ताला घेऊन जातो आहे माझा दोस्त छोटू मास्तर. फार सुंदर प्लॉटिंग आहे बाबांनो, फार सुंदर प्लॉटिंग आहे आणि सुशिक्षित प्लॉटिंग आहे. सुशिक्षित प्लॉटिंग आहे. डॉक्टरचं प्लॉटिंग मी खराब नाही काय ना. आता आमच्या बुधाची शहरनं प्लॉटिंग आणले मला थोड पैसे थोडे मला थोडं कमवून राहिले. हे थोडं कोणाचं प्लॉटिंग नाही आहे, हे सुशिक्षित प्लॉटिंग आहे. शानदार प्लॉटिंग आहे. बोला फक्त हाताने बोला. माझ्या मित्र छोटू दादा रे घरी आहे का रे? डॉक्टर साहेब नमस्कार. बाबा काय झालं? नमस्कार. मी तर बिमार नाही ना, तुम्ही आले कोणीकडे? काहून आमच्या मावण्यात काही डिलिव्हरी आहात का? अरे बिमार राशीन मी तेव्हा त्या घरी नाही येणार. आधी नाही घराकडे तुम्ही म्हणलं आमच्या मावण्यात काही एखादा डिलिव्हरीचा केस आहे का म्हणलं? नाही. मग कसे आले? मी तुझ्याकडे आलो. कायले बाबाजी? कायले आले? तर मी नागपूरला जाऊन राहिलो. नागपूरला जाऊन आले? मला माहिती ना आपल्याकडे दवाखाना आहे. मला माहित आहे दवाखाना 5 वर्ष झाले चांगला चालते म्हणून. आहे की नाही? हो. तर दवाखान्यामध्ये औषध खतम झाली आणि औषध घेण्याकरता नागपूरला जायचं आहे. तर मी मला एकटा जायच्या ऐवजी छोटं मास्तर घेऊन जायचं. कायले औषध घेताना कायले पैसा नाश करायचा? आपण एखाद्या जंगलात चालले जाऊ कायले आणि झाडाचा पाला आणू आणि तो उकरून वाकरून त्याच्या गोळ्या बनवून लोकांना तेच गेला. मागला हे दवाई चालते का आजकाल? बापा बिबा एवढा चालते पॉवरफुल आहे. बिब्याचं तेल पाजलं म्हणजे कोणालाही बिमारी नाही हो. अरे नागपूरला जात आहे. नागपूरला जाऊ होलसेल फार्मसी नागपूरमध्ये. मला तू नागपूरला नेऊन आला, धन्यवाद बाबा. तुझ्या उपकार जरा मरण नाही फेडणार मी. का तू मी जिंदगीत नागपूर नाही पाहिला. कोण माणूस होय रे? कोण? हे नागपूर नाही पाहिलं तुला? हो मी गेलोच काय नाही. मला मशीन हल्ले तर नाही सुधरत. अरे चल मी तुला नागपूर दाखवून देतो. नागपूर दाखवतील? पाय बाबा मला तू एक काम कर दे. गंगा जमुना सरस्वती दाखवतो. गंगा जमुना सरस्वती हे का होय? हे नद्या का नाहीत ना? हो लोक म्हणतात आपण नागपूरला जायचं गंगा जमुना तुझी यावं म्हणते दाखवतो. म्हणते गंगा जमुना सरस्वती साधू संन्यासी जाती आंघोळ करून येते तर वाचून नाही येते. ठिकाणं नदी आहे तरी बागलाच्या नद्याला वेळे गंगा जमुना हा मोहल्ला आहे. त्या मोहल्ल्यामध्ये कधी जाऊ नाही, चाकू छुरे मारते. अरे बापा ते तर कधी जिंदगीत नाही चाकू छुरे मारते. ठीक आहे त्याचे नागपूर तुला नागपूर दाखवतो. पूर्ण अजब बंगला, महाराज बाग, शिवनेरी हिल. महाराज बाग कायले तो महाराजाचा बाग पाहायचा का? आपल्या गावचाच बाग पाहिला तो का माझा नाही? त्या गावाला कोणता बाग आहे? सीता भरायचा. अरे बागला तो सीताफळाचा बाग म्हणजे महाराज बाग मध्ये थोडा फरक आहे. काहून महाराज बागात काय? अरे मोठे मोठे वाघ आहे. बस वाघ काम जमला. वाघ दिसला का त्याच्यावर बसलो. काहून का वाघ तू त्याच्यावर नाही बसशील, तो तुझ्यावर बसल वाघ. माय बसाल म्हणजे खाऊन टाकन पुरा. नाही मग नाही मग टाका त्याला खायचं पाणी तुमच्याकडे त्याने त्याची
मी तुमच्याकडे अजून काहीच नाही. नाही मी तर लग्न लाव. बरं ठीक आहे बरोबर. मग मी थैली घेतो. चाल घे माहिती आहे लवकर आण लवकर. काय हरकत नाही. होईल काय होईल त्या औषध आणा औषध होईल ना. नाही तर मग मला 2-4 पोते घेतो. का गहू ज्वारी आणायची आहे? नाही औषध थोडीच होते नाही. लवकर जाऊ आणि संध्याकाळी हायटिंग वापस येऊ. आता बसून जायचं आणि हातीने वापस या. हायटिंग वापस. चाललं जाऊन थांबला. हा इथून लागला नागपूर सुरू. हे नागपूर आहे का? अरे हो ह्या 33 कोटी देवाच्या समाध्या होत ना. त्याला पुढ्या बसले ह्या देवाच्या समाध्या ना. हे पैसाने ह्या समाजात करे असतं का? पागलाचा एवढा मोठा तू. आणि हे लोक काय आले मी चुपचाप बसले तर म्हणून समाधी सारखे बसले माई बाप्पा. अरे लोक काय आले तर येतं कीर्तन आहे महाराजाचं. महाराजाचं कीर्तन. हा महाराज येणार आहे कीर्तन करासाठी. आणि हे कीर्तन पाहण्यासाठी बसले. हे तू आपली थैली घे आणि तू औषध घेऊन ये. नाही कोणतीही जा. पण इमानदारी मी जिंदगीत कीर्तन ना पाहिलो. माय बाबा कसं राहिलेलं पाहून टाकतो. तुला पाहिलं का? काय रे पाहतो सकाळी उठण्यानं वावरात जाणं कामच आहे. मग तू कीर्तन पाहून टाक. हो तुला बरे लवकर पाय आल्याशिवाय राहू नको. पण पाय येतं बच्चो. येतं ना. तो महाराज येणार आहे. नाही तर महाराज नाही आला मशीन झोपशील. हो ते बहिमा माय झोपून मग तोंड फाडून झोपतो. एक येईल एखादा कुत्र्याला तोंडात तुमच्या येईल माया. तोंड फाडून झोपशील आणि कुत्रा तोंडामध्ये मुतला कान दाखवून. आणि मी म्हणे तुला कीर्तन कसं होतं. मी म्हणेन खायच होतं. मी झोपत घेत नाही. तू लवकर जा. लवकर यायचं. नाही तर तिकडे नको राहू. नाही नागपूर मला काय समजत नाही. नागपूरला जावं लागत. बस खाली बस खाली. यांच्याकडनं पाठवल्याचं भेट मिळाला. इतका साऊंड पडावा यार थोडा. काय करू बाई. धन्यवाद. काय करू बाई. 2-3 दिवसांनी आई गावाला गेली. अजून आली नाही. घरी एकटी आहे. करमत नाही. बोर वाटते. काहीतरी गुणगुणून बसलं पाहिजे आपल्या घरी.
काय रे चल घराला जाऊ काय रे घराला झाला आता जाऊन तर काय नाही जाऊन हार्टिंग मोटर आहे ना हार्टिंग मोटार आहे का मगानीच गेली अरे बाप्पा मगानी गेली म्हणजे पुष्कळ दूर चालली गेली आता आली 10-20 मिनिट झाले अरे बाप्पा छोटू आता राहून कुठे रे आता जाऊन काय ना एक काम करू 2 गदी आणतो मी दोघे जण 2 गदीवर बसून जाऊ काही बोलते का रे खाऊन गद्यावर बसून जाते खाऊन नाही कुठे राहून आता नाही कोणी राहून सांग तू कोणी आहे का मा लक्षात तर नाही पण तो कोण नाही का अरे मा कोण आहे मा आजाचा आजा येते मोठी रिश्तेदार मी नागपूरच नाही पाहिजे तर माझा रिश्तेदार असेल का मग राहून कुठे आपण असे जरी उभे राहिला तर पोलीसवाली येऊन त्यांचे मारतील नंतर करतील हो असं नाही उभा राहायचा आपल्याला रातभर कोणी चुपचाप राहायला पाहिजे आणि सकाळी उठून जायचा दिसू नाही पाहिजे कोणा तर याच्यासाठी एक काम करू त्या संडासात जाऊन राहतो पाहिजे दोघे संडासात हे बसून जाऊ दोघे कार्य संडासामध्ये बसून राहायचे आणि सकाळ झाली ना पायटेले लोक डबे घेऊन आले ना त्याची आपली डाली उभवला समजून जा नाश्ता आपला जमला आम्ही तर आपल्या घरी एका रंगाचा नाश्ता खातो 20 माणसं आले म्हणजे 20 रंगाचा नाश्ता होऊन जाते गंदगी आहे ना तर एक काम करू आपण बस मुतली घरात जाऊन राहू त्याची कोणी येत नाही रस्त्याला कोण नाही येत कोणी नाही येत सकाळी झाले म्हणजे सकाळी आले म्हणजे आमच्यावर पुरा नळ योजना सुरू होऊन जाते पुरण नळाचं पाणी आम्ही घेऊन घेतला असं नाही केलं तर रे आपण एखाद्या घरी राहू अरे माई पण झाले मग राजा हो आपण एखाद्या घरी राहू कोणाच्या या ठिकाणी या मोहल्ल्यात मावळा भावाचा सापडा आहे म्हणजे या पारडी रे तर पाय बाबा तुझ्या ओळखीचे असतील तर चालते का मला घर माहिती आहे घर माहित आहे ना नाही तर कोणते ना कोणते होत म्हणाला नाही तर मला ओळखीले आता चांगलं द्यायच्या घरात हातपाय धुतला आणि पलंगावर जाऊन बसला जेवणाने झोपून गेला पैसा या